शोभना मावशीला मी आई मानतो. काय माझ्या आई बाबाचा डिवोर्स झालाय तुला माहितीच आहे. लहानपणापासून मी एकटाच वाटलोय, एकटाच राहिलो या घरात. कोण होतं माझ्याजवळ? माझे नातेवाईक कुठे होतात तुम्ही? आणि काय माझा ना लोकांशी संपर्क व्हायचा, मी या पेशामुळे तर जास्तच व्हायचा. कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगात कोणी ना कोणीतरी मला भेटत केलं आणि मग ही मंडळी सगळी या घरचेच झाले. मला आई मिळाली, बाबा मिळाले, बहीण भाऊ, आजी आजोबा असे सगळे या घराचा एक भाग होऊन गेले आणि ते आपोआप झालं. मी स्वतःला थांबवलं नाही, कारण हे सख्खे नसते ना तरी सख्यांपेक्षा जास्त प्रेम करतात माझ्या. आणि हे माझे आहेत. ओम दादा तुझं पटतंय मला सगळं आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी का? सॉरी मी बाबांमुळे म्हणतो. ओम दादा मी कायम विचारायचो बाबांना तुझ्याबद्दल, काकांबद्दल. तेव्हा बाबांचं ठरलेलं उत्तर असायचं, त्यांनी आपल्याशी काही संबंध ठेवला नाही, आपल्यालाही त्यांची काही गरज नाही. आणि ज्या वेळेला संबंध आला त्यावेळेला भांडणं, वाटण्या. ओम दादा तू कुठल्या परिस्थितीतून जातोयस हे कळत असून सुद्धा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवला नाही याचं खूप वाईट वाटतंय मला. पण ओम दादा मला आवडली ही सगळी लोक. तुम्ही खरंच खूप मस्त आहात, खरंच खूप छान आहेत ही मानलेली नाती. आणि ईशाताई मला तुमच्या घरचेही खूप आवडले. म्हणजे त्यांना मान्य आहेत ही सगळी मानलेली नाती? नाही, त्यांना नाही आहेत मान्य ही नाती. असं मी म्हटलं तर त्याने काय फरक पडतो? शेवटी काय माझ्या आणि त्यांच्या मान्यावर आहे. समजा आजपासून मी ठरवलं की तू माझा चुलत भाऊ नाहीयेस तर काय फरक पडतो? मी असं मानलं की तू माझा चुलत भाऊ नाहीयेस तर तू नाहीयेस. कसं आहे ना समीर, लहानपणापासून आपल्याला कोणीतरी सांगत असतं की ही तुझी आई आहे, हा तुझा बाबा आहे, हा तुझा भाऊ आहे, हा तुझा काका आहे, हा तुझा चुलत भाऊ आहे. म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि ते नातं मान्य करतो आणि ती नाती आयुष्यभर टिकवतो. कळलं? ओम दादा तू खरंच मानत नाहीस मला भाऊ? तू मानतोस मला भाऊ? हो मी मानतो ओम दादा तुला भाऊ. मला लहानपणापासून तू खूप आवडतोस. बाबांचं आणि तुझं कितीही भांडण असलं तरी मी मानतो तुला भाऊ, आई रक्ताची शपथ. मग मी सुद्धा तुला भाऊ मानतो. कुठल्या आईची शपथ घेऊ? ह्या आईची की खऱ्या आईची? सॉलिड आहेस तू, मस्त बोललास तू एकदम. मला वाटलं आता काही नवीन गोंधळ होतो की काय, पण नाही, तू छान सावरलास रे. तो इम्प्रेस झाला एकदम. नाही नाही, मला अजून त्या मुलाची खात्री नाही वाटत आहे. तो हे सगळं मनापासून बोलतोय की तो कुठल्या तरी संधीची वाट बघतोय ते कळत नाहीये. आणि मग ती संधी मिळाल्यानंतर तो काय करणार आहे नक्की त्याच्या डोक्यात काय ते कळत नाहीये. हे सगळं तो रचून तर बोलत नसेल ना? हे असे नुसतेच तर्क वितर्क करून काय होणार आहे? पण दुसरं काय करणार आहोत आपण? ना थोडा इन्सिक्युअर झालं त्याच्या बाबतीत. मी एका बाजूला मला असंही वाटतंय की तो हे सगळं रचून नसेल बोलत, तो खरंच गोंधळलेला असेल आणि त्याच्या बापामुळे तो प्रेशराईज झाला असेल. आणि दुसरीकडे असंही वाटतंय की हे सगळंच खोटं असू शकतं आणि तो खूप चलाखही निघू शकतो असंही वाटतंय ना? हो ना, मी इन्सिक्युअर झालो याला कारणीभूत आपणच आहोत ना. आपणच हे सगळं केलंय तयार.
हे सगळं एका क्षणात असं क्लीन नाही होऊ शकत का? नाही होऊ शकत. म्हणजे कधीच नाही होऊ शकत असं नाही म्हणायचंय मला. आता या क्षणी नाही होऊ शकत. पण मी आपण आता कुठपर्यंत ताणायचं ईशा? मला नाही माहिती. मला नाही माहिती. आता या पॉइंटला समजा आपण माझ्या घरच्यांना काही सांगायला गेलो आणि काही वेगळंच झालं तर मी नाही सहन करू शकत. आय कांट अफोर्ड टू लूज यू. तुझ्या घरच्यांचं आधी बाजूला राहू दे. या मुलाचं काय करायचं? मला काय वाटतंय हो, आपण त्याला विश्वासात घेऊन सगळं सांगून टाकायचं का? तो काही फार मोठा नाहीये वयाने, आपल्यापेक्षा तर लहानच असेल. आपण ना त्याला हे पटवून देऊया की हे बघ बाबा, तुझ्या डोक्यात समजा काही भलतं सलतं चालू असेल तर ते काढून टाक प्लीज. आपण अशी दुश्मनी वगैरे करायला थोडीच जन्माला आलोय. आता तुझ्या बाबांना पैसे हवेत पण ते आपण त्यांना देतोय. तू त्यांना शेत देऊनच टाकतोयस ना नाहीतरी. मग हे असं लोकांचं घर ओरबाडून काय मिळणार आहे, नाही का? नाही नाही, मला अजून कॉन्फिडन्स नाही आहे त्याच्याबद्दल. मी म्हणतो आता आपण जे काही सांगितलं ना तसंच कंटिन्यू करू. पुढे काही मोठा प्रॉब्लेम झाला तर मग बघू ना, मग सांगून टाकू सगळं खरं. काय यार, एक छोटीशी केस म्हणून घेतली मी तुझी, अरे वाढतच चालली आहे माझी केस. हा, तर तू माझ्या मागे लागलीस म्हणून हे सगळं मला भोगावं लागतंय ना. एक मिनिट, मी तुझ्या मागे लागले? हा, तू माझ्या मागे लागलीस म्हणून मला हे सगळं करावं लागलं. एक मिनिट, मी नाही मागे लागले तुझ्या. तुला आठवतंय का काही आपल्याबद्दलचं? तू आला होतास तीनदा. तू शोधत होतास कुठे प्रपोज करणार आहेस माझ्या मागे, त्यामुळे मला हे सगळं विचार करून हे सगळं करावं लागलं. तू काय वाटेल ते बडबडू नको. ठीक आहे, मी तुला आता सगळं नीट समजावून सांगू शकलो असतो, पण मला उशीर होतोय, मला ऑफिसला जायचंय. उशीर होतोय म्हणजे काय? एक मिनिट, मी नव्हते आले तुझ्या मागे. मी परत सांगते तुला. आणि फक्त जगात काय फक्त तुला एकट्याला कामं नसतात? मला काय खूप वेळ आहे का? हा, काय निघतच नाही. आजी, आजी, आजी गेले ते थांबत आहे का? गेले का? हो झालं बाबा. काय करतेस? ही ग निघतच नाहीये. अगं पण का करतेस तू? डिमेन्शियाची ऍक्टिंग नको करू. झालं, संपलंय सगळं. हे माहित आहे का? पण मी ना कामात सांगितलं होतं मला पेपर आणून द्यायला. म्हणजे मी सगळे पेपर ना कापून ह्याच्यावर चिकटवेन. पण आजी कशाला? दुसरं कोणीच खेळू शकणार नाही. मग ते काय झालं असं की मी अजितला सांगितलं की माझी बुद्धी एकदम अशी तल्लख आहे म्हणून. अरे पण हे माझ्याने जमतच नाही ग. मग त्याला पण वाटेल ना की मी ढ आहे म्हणून. वा, आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. ए ओम्या, अरे धना धना, मधु, तू हे कुठे रे सगळे? रणजित काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस? गुड मॉर्निंग. तू कसा काय इथं? हा, ते मी बाबांबरोबर. तेच विचारतो, तू इथं कसा काय, का आलायस इथं? तुझ्या बाबामध्ये आणि तुझ्यामध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर ताबडतोब निघायचं इथून. नाही रणजित काका, काका बिका अजिबात म्हणायचं नाही. ते नातं तेव्हाच संपलं ज्या दिवशी तुम्ही आमच्यावर केस दाखल केले. कळलं? कुठे बाप कुठे रे तुझा? तो ते आजीचं श्राद्ध होतं ना, मग ते श्राद्ध आटपून गेले पुढे चिपळूणला आणि मी थांबलो. ते श्राद्ध झालं आता, हो की नाही? श्राद्ध झालं, आता काय झाडायला थांबलायस इथे? नाही ना? नाही, चला उठ. नाही पण माझं ऐकून तरी घे ना. रणजित काका, अरे मी काय सांगतोय, माझं ऐकून घे. काय काय चाललंय रणजित तुझं? काय करतो? शांत होते. कसं शांत हो? तुम्ही याला कसं ठेवून घेतला इथं? आणि ओम्याला माहितीये, ओम्याला माहितीये हा इथं राहतो ते. होय. आणि तुलाही माहितीये. होय. आणि तुम्हाला शांत राहा. अरे बाबा, माझा ऐकशील जरा? मी बोलू का थोडस? हे बघ, सत्यजित आणि हा आईच्या श्राद्धाकरता इथं आले होते. सत्यजित गेला चिपळूणला, याचं काहीतरी काम आहे म्हणून हा थोडे दिवस इकडे आहे. आणि ओमला हे माहितीये काम आहे माझं.
तू आत्ता आलास, आज जा प्लीज, जा आत जा. दादा आता काय आहे? शांतपणे एक गोष्ट सांगायची आहे त्याला. मी जेलमध्ये जाऊन आलेला माणूस आहे. पुन्हा जावं लागलं तरी हरकत नाही, म्हणून जरा सांभाळून राहायचं. हा, शांत सांभाळून राहायचं. मी जातो दादा. दादा आलो, भेटून येतो सगळ्यांना. अहो काही घाबरू नकोस तू, काही करणार नाही तुला. हा, डोंट वरी. मलाच काही समजत नाही, त्याला कशाला घरात ठेवून घेतला कोणाच ठेवून. बदनाल तर काय पाहिजे होतं. बतवण. तू कधी आलास तू? कसा आहेस? अरे हो, मी मस्त आहे, एकदम मस्त, टकाटक. हो, आणि ऍड बीड उत्तम, सगळं व्यवस्थित, एकदम झकास. बर तू कशी आहेस? इकडे इकडे इकडे. मस्त. ओ हो 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 हो. तिचेच लाड करणार तुम्ही, माझं काहीच नाहीये तुम्हाला. अरे तू पण खूप 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 गोड दिसतेस. हो, आणि तब्येत बरी आहे ना? काळजी घेतेस ना? हो त्याची पण. हो, हा? परवाच डॉक्टरांकडे गेलेले, एकदम व्यवस्थित तब्येत आहे त्याची पण. अरे वा वा आधी तू वा. मला सांग, तुला एकदाही फोन करावं वाटत नाही स्वतःहून? आम्हीच फोन करत होतो प्रत्येक वेळेला, आणि प्रत्येक वेळेला फोन केला की मी शूटिंगचा विषय काढायचा, तू एकदाही बोलवलं नाहीस मला शूटिंग बघायला. अगं ते काय माहितीये का, तिथं इतकी गडबड असते, शेड्यूल इतकं टाईट असतं की नाही करता येत फोन. म्हणून बरं, काय चहा वगैरे प्यायला मला मिळणार आहे की काय? काय काय हो, द्या ना मग. मी थांब, ती करेल आज. पण झालं ना तुमच्या मनासारखं सगळं शूटिंग? हो, एक 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 मिनिट. एक गुड न्यूज पण द्यायची तुम्हाला. काय? आपण फिल्म करतोय फायनली? नाही 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 नाही, इतकी मोठी नाहीये ती, इतकी मोठी नाहीये. हे बघ, ज्या ऍड एजन्सीची ऍड करायला मी गेलो होतो ना, त्यांनी त्यांची पुढची ऍड इंडिपेंडेंटली मला करायला दिली आहे. एक नंबर, कॉंग्रॅट्स. अभिनंदन काका. आल्याला सांगायचं ना, बाकी काय बडबड करत बसलाय, आधी हे सांगायचं. त्याचं थोबाड बघितलं ना त्या समीरचं, आल्या आल्या सगळा मूडच गेला माझा राव. तो इथे कसं काय आला आता? आणि ओमॅन त्याला राहायला दिलं? ती खूप मोठी स्टोरी आहे. फक्त आता एवढंच सांगते की आपली गाडी प्रचंड मोठ्या घाटातून सुखरूप पार पडलेली आहे. म्हणजे काय रे, ईशाताईची आई, बंटी आणि पिंकी हे तिघही जण इथे राहायला आले होते आपल्या घरी. राहायला इथे? हो हो हो, ईशा वहिनीच्या घरचं पाणीच गेलं, मग त्यांना इथेच राहायला यायला लागलं. हो, आणि त्यात ते कोकणचे काका, समीर दादा सगळे इथेच. मग 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 काय कसं बसं केलं मॅनेज. पण सगळ्यात जास्त मदत झाली आहे ना ती ओमदादाच्या बाबाची. फायनली तो पण आला आपल्या टीम मध्ये. हो, मन आला काय रे, आपले मेन प्लेयर आहेत आता ते. सांगतेस? पण ते जाऊ दे, हा समीर आता इथे काय करतोय? तेच तर माहित नाहीये, पण शोध चालू आहे, कळेल. उमेशशी बोललो पाहिजे राव याबद्दल. कुठे उमे? ते ऑफिसला गेलेत, पण संध्याकाळपर्यंत येतील. हे आल्यावर बोलेन त्याच्याशी. मी आजीला भेटून येतो, मला चहा तिकडेच पाठव. ऐक ना, माझा चहा पण माझ्या खोलीत पाठव. अबे ओय काके, अरे आता आपण ठरवलं आपण आपल्या नातेवाईकांची फिजिकल होणार. अरे पण मला मारणार तू? नाही नाही नाही, अरे गंमत रे. कसं आलं काम? मस्त ना? हात खोळा एकदम. एजन्सीनं नवीन काम पण दिले आपल्याला. अरे कॉंग्रॅच्युलेशन. भेटलास की नाही सगळ्यांना? म्हणजे मधू भेटली, धना. नाही, तो समय पण भेटला रे. काय
काय प्रॉब्लेम आहे तो कसा काय इथं आणि त्याला तू इथं राहायला परमिशन पण दिलीस हे बघ एक सांग सगळं सांग. मी बाबाला बोलवलंय त्याचसाठी तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. ओम ये ना ये. काही काम आहे का? हा मला माहिती होतं की रणजित काका आहे इथे. आपण जे काही ठरवलंय ते आपण त्याला सांगावं असं मला वाटलं. म्हणजे आपलं जर क्रॉसली काही चुकत असेल तर तो आपल्याला गाईड करेल ना. अरे हो ना मी काय तुम्हाला गाईड करणार आहे पण काय काय झालं ते सांगा ना मला. आपली कोकणातली जमीन सत्यजितला देऊन टाकायची असा निर्णय आम्ही घेतलाय. दादा नाही म्हणजे त्याला एक दमडी पण द्यायची नाही. त्यानं केस दाखल केली ना आपल्यावर. आपण इतकं जरा जरा शांत हो. लगेच रिॲक्ट होऊ नकोस ना. ऐक तर आधी. पण ही आयडिया कोणाची आहे? माझी. मला सांग त्या जमिनीचं आपण काय करणार आहोत? तू तुझ्या कामात सेटल होतोयस. ओमची प्रॅक्टिस व्यवस्थित चाललेली आहे आणि मला शेतीत अजिबात इंटरेस्ट नाही. मग समजा सत्यजित शेती करणार असेल तर करू दे ना. त्याला बिघडलं कुठे? हे बघ दादा मला शेतीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. मला काहीच पडलेलं नाहीये. पण समजा हे जर सगळं करायचं असेल ना तर आधी त्याला सगळ्या केसेस विड्रॉ करायला सांगितलं पाहिजेत. हो ते आम्ही बोललो. आमचं झालं बोलणं. ठीक आहे. मग आता तुम्ही बाप लेखाने जर ठरवलं म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांशी बोललात हो म्हणजे तुमचं डिस्कशन मला मान्य मला मान्य आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवलं असेल तर माझी नो इश्यूज मला मान्य आहे. मला वाटतं तुम्ही दोघं काहीतरी बोलत होतात. कॅरी ऑन. आय विल सी यू गाइज लेटर. एक गोष्ट सांगायची होती रणजित. मी उद्या गौरीला भेटायला जाणार आहे. See you. यूएस से आने के बाद ये आदमी पूरा बदल गया है. बदलतोय कळत आहे मला. हे बघ तुम्ही दोघं एकमेकांशी बोलला. हा म्हणजे ते थोडस आईस इज मेल्टिंग. ए बाबा असं काही नाहीये. थोडंसंच बोललो मी कामापुरतं. अरे ठीक आहे मला माहिती आहे तू कामापुरतंच बोलणार. ते सगळं माहिती आहे पण बोललात नाही एकमेकांची. एवढं एक्साइट व्हायची काही गरज नाही. माझ्या मनात अजून त्याच्याबद्दल राग आहे. तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल राग आहे माहिती आहे मला. तो ठेव तसाच. पण बोललाय ना तुम्ही. अरे बस मला हा म्हणजे ते ऐक एक्साइट कसा नको हो. तुम्ही दोघं एकमेकाशी बोलायला लागलात. बास शेती बिती केली पण दे जरा कॉफी आण. हो मॅडम. या देशपांडे बरं झालं आलात. फंड्स ट्रान्सफर झाले की नाही हे कधी विचारलं होतं? 5 तारखेला मॅडम. हे सांगताना तुम्हाला काहीच वाटत नाहीये? कुठल्या भरोशावर तुम्ही ऑर्डर प्लेस केलीत? हे स्टाफ रूम मध्ये कपाटं, बॉईज हॉस्टेलमध्ये 50 कॉट्स, क्लासरूममध्ये 35 बेंचेस, या सगळ्याची ऑर्डर गोयल कन्स्ट्रक्शनचा चेक आल्यावरच प्लेस करायची. त्यांचं डोनेशन आल्यावर आपण घ्यायचं हे ठरलं होतं की नाही आपलं? हो मॅडम. हो मॅडम. मग तुम्ही ऑर्डर कधी प्लेस केली? तुम्ही असे मान खाली घालून माझ्या समोर उभे राहू नका. बोला प्लीज. तुम्ही बोला काहीतरी. सॉरी मॅडम. सॉरीचं काही लोणचं घालू का? तुम्ही ऑर्डर कधी प्लेस केली? 6 तारखेला मॅडम. फंड्स आलेत की नाही हे चेक केल्याशिवायच?
मॅडम मी गोयलांच्या ऑफिसमध्ये फोन केला होता. ते म्हणाले होते की संध्याकाळपर्यंत ट्रान्सफर करतो म्हणून. म्हणाले होते पण त्यांनी केले नाहीत ना. तुम्ही चेक केलं का हे? मॅडम इंटरनेटचा प्रॉब्लेम होता ना त्या दिवशी. मग तुम्ही ब्रांच मध्ये जाऊन बॅलन्स का नाही चेक केला? जाणार होतो पण 6 नंतर बँका बंद होतात ना मॅडम. देशपांडे तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे ना, प्रत्येक गोष्टीचं. अहो हे बघा, या सप्लायर्सनी लाख रुपयांची बिल्स पाठवली होतो मला, लाख रुपयांची. ह्याचं मी आता ह्याचं काय करू, कसे देऊ? मी पण काय करू मॅडम, मी काय केलंय? हे तुम्ही मलाच विचारताय देशपांडे? अहो तुम्हाला जमणार नसेल तर मला सांगा, तसं मी सांगते ट्रस्टीज ना. नाही तसं नाही मॅडम. नाही देशपांडे, तुम्हाला नाहीच कळत आहे. इनफॅक्ट तुम्हाला कळूच शकत नाही. अहो या सगळ्याचं आता मी काय करू? मी पळून जाऊ का? माझ्याकडे नाहीये तो एवढे पैसे की काय माहितीये का, त्यांनी आपण पेमेंट केलं नाही म्हणून त्यांनी जर आपल्यावर केसेस ठोकल्या तर त्या सगळ्यांना कसं तोंड द्यायचं आपण? आणि हे बघा, हे सगळं मटेरियल हे मी परतही पाठवू शकत नाही. हे बघा ना, या दोन बिल्सच्या खाली रिमार्क टाकलाय, गुड्स वन्स सोल्ड कॅनॉट बी रिटर्न्ड. म्हणजे आपण हे त्यांना परत नाही देऊ शकत. एक्सक्यूज मी, गौरी मॅडम कुठे भेटतील? ओके थँक्स.